त्यातून साहेबांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला माझ्यासारख्या धार्मिक वक्त्याचं प्रवचन संपन्न होत आहे. साहेबांना उपस्थित सर्वांच्या वतीनं त्यांच्या 66व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त उदंड आयुष्याच्या मनोकामना व्यक्त करतो. साहेबांचं पुढील आयुष्य आरोग्य संपन्न असावं, त्यांना दीर्घायू लाभावं. त्यांच्याद्वारा आजपर्यंत जसं शैक्षणिक आणि सामाजिक कार्य होत आलं आहे, तसंच शैक्षणिक आणि सामाजिक कार्य या पुढील काळात सुद्धा होत राहावं. या सोहळ्यासाठी आपल्या संस्थेचे सर्वच प्राध्यापक आहेत, क्रीडा विभागाचे शिक्षक आहेत, ग्रंथालयातील कर्मचारी आहेत, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थेवर प्रेम करणारी सर्व मंडळी आहेत. साहेबांसोबत त्यांचे बंधू आहेत, साहेबांसोबत त्यांचे सासरे आहेत, आमचे आदरणीय दादा. मराठवाड्यातील एक उत्तम वक्ता आणि आमचे हृदयाभिन्न जीवलग असणारे प्राध्यापक रामकृष्णजी बदने सर आहेत. कोरोना योद्धा म्हणून कोरोना काळात उभ्या मराठवाड्यानं ज्यांच्याकडं अपेक्षेनं आणि आशेनं पाहिलं ते सर्वांचे लाडके डॉक्टर रामजी मुंडे सर आहेत, आमचे कराड सर आहेत, या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय लहाने सर आहेत, उपस्थित सर्व प्राध्यापक शिक्षक साहेबांच्या समवेत आमच्या आई साहेब. खरं तर मानवेंद्रजी साहेबांचं नावही एखाद्या साधूनं विठ्ठल नाही तर पांडुरंग ठेवायला पाहिजे होते, कारण आबांनी चैतन्य सद्गुरू आबांनी आई साहेबांचं नाव रुक्मिणी ठेवलं. नक्कीच आबा जर तुमच्या जीवनात लवकर आले असते तर आबांनी तुमचं नाव विठ्ठल ठेवलं असतं. सगळ्यांसाठी तुम्ही मानवेंद्र आहात, पण आमच्या वारकऱ्यांसाठी तुम्ही विठ्ठल रखुमाईच आहात. तेव्हा या सर्व लेकरांना घेऊन निघालेली ही विठ्ठल रखुमाईची जोडी. साहेबांचे दोन्ही सुपुत्र केंद्रे सर आहेत, डॉक्टर केंद्रे सर आहेत, साहेबांच्या सुकन्या आणि जावई दोघंही आहेत. साहेबांच्या परिवारातील सर्व मंडळी उपस्थित, माझे विद्यार्थी मित्र आणि सर्व आदरणीय प्राध्यापकगण, साहेबांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देऊन आज फार योग चांगला आहे. साहेबांचा अभिष्टचिंतन सोहळाही होतो आहे आणि आज विज्ञान दिनही आहे. त्याच दृष्टिकोनातून मी ओवीची तशीच निवड केली. ज्ञानोबा म्हणतात मानवी जीवनाच्या वाटचालीत दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, विज्ञानही महत्त्वाचं आहे आणि अध्यात्मही महत्त्वाचं आहे. आणि या दोन्हीची सांगड ज्याला घालता आली त्याला राजहंस अशी पदवी माऊली बहाल करतात. साचूचेनी सांडसे खांडीचे पय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटूनी देऊ. मानवी जीवनात विज्ञानालाही महत्त्व आहे आणि अध्यात्मालाही महत्त्व आहे. संकल्पना अध्यात्माच्या आणि कृती विज्ञानाची, विज्ञानाच्या कृतीला अध्यात्माच्या संकल्पनेची जोड लागते. डॉक्टर साहेब ज्ञानेश्वरीमध्ये माझ्या अभ्यासानुसार मी 12 शोधांची संकल्पना पाहिली आहे. शोध आज प्रत्यक्षात वेगळ्या वेगळ्या शास्त्रज्ञांनी समोर आणले, पण त्याच्या संकल्पना माऊलींनी तेव्हा लिहून ठेवल्या होत्या. भविष्यात हे घडू शकतं. माऊलीची संकल्पना होती, एक दिवस असा येईल जर तुम्ही प्रयत्न करत राहिला तर 500 लोकांना घेऊन एखादी बस गाडी आकाशामध्ये उड्डाण करताना तुम्हाला पाहायला मिळेल. ही संकल्पना माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीत रेखांकित केली, लिहून ठेवली. राईड बंधूंनी त्याच्यावरती प्रत्यक्ष काम केलं. आज आपण आकाशात विमान उडताना पाहतो. ज्ञानेश्वरीत ओवी आहे त्याची, अभ्यासाचे बळे एका गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केले एके. प्रयत्न असेल तुमचा, अभ्यास असेल तर एखादं यान तुम्हाला चंद्रापर्यंतही पाठवता येईल. आज आदित्य L1 का काहीतरी 2 L4 त्याचंही यान, सूर्ययान आपण तयार केलं. चांद्रयान तर 3 झाले आपले.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती लँड करणारे फक्त 4च राष्ट्र आहेत. त्यामधल्या आपला भारत देश एक आहे. मला कुतूहल वाटतं, 75 वर्षाची भारताची वाटचाल आणि 75 वर्षाची आपल्या शेजारी राष्ट्राची वाटचाल. त्यांनी फक्त 75 वर्षापूर्वी त्यांच्या राष्ट्रध्वजावर चंद्र घेतलाय, पण आपण मात्र 75 वर्षात चंद्रावर नेऊन राष्ट्रध्वज गाडलाय. फरक दोन्हीतला पहा, विचारांचा फरक असतो. राष्ट्रध्वज चंद्रावर असणं म्हणजे पाकिस्तान आणि चंद्रावर राष्ट्रध्वज घेऊन जाणं म्हणजे हिंदुस्थान. चंद्रयान निर्मितीनंतर इस्रो प्रमुखांनी जे स्टेटमेंट दिलंय ते ऐकण्यासारखं. त्यांनी म्हणाले, आम्हाला चंद्रयान निर्मितीची बीज वेदाच्या मंत्रामध्ये सापडली. एका जबाबदार व्यक्तिमत्वाचं हे स्टेटमेंट होतं. म्हणजे भारतीय संस्कृती किती महान आहे याचं ते एक द्योतक. त्यांच्यावर टीका झाली, त्यांच्यावर बरेचसे लोक तोंडसुखही घेतलं, मीडियानं घेतलं, काही धर्म न मानणाऱ्यांनी, अध्यात्म न मानणाऱ्यांनी तोंडसुख घेतलं. पण आमच्या शास्त्रज्ञांनी वैज्ञानिक प्रयत्न करत असताना चांद्रयान सोडण्यापूर्वी सगळ्या शास्त्रज्ञांच्या टीमनं एक वेळ तिरुपतीचं दर्शन घेऊन तिथंही प्रार्थना करून आले. मान्य आहे, प्रयत्न तुमचा त्या उंचीचा लागतोच, पण त्याला कुठेतरी आशीर्वादाचं पाठबळ सुद्धा लागतं. एक गोड वाक्य सांगेल. लोकांना वाटतं पळालं की सगळं मिळतं. कोणी सांगितलं? पळाल्यावर सगळंच मिळालं असतं तर सगळ्यात जास्त कुत्र्याला मिळालं असतं. कुत्रा चालताना सुद्धा पळतो. नुसतं पळणं म्हणजे मिळणं नाही. त्या पळण्याबरोबर मागे सद्भावना, आशीर्वाद, सदिच्छा, कृपा याची सुद्धा गरज आहे. पहाटे लवकर उठल्यावर सगळंच मिळतं हाही काही लोकांचा भ्रम आहे. पहाटे लवकर उठल्यावर जर सगळंच मिळालं असतं तर सगळ्यात श्रीमंत पेपर टाकणारे पोरं झाले असते. सगळ्यात अगोदर ते उठतात. त्या पळण्याला पहाटे उठूनही या मताचा मी नाही. नाहीच उठलात तर मग विस्तार चांगलाच वाढेल, पुन्हा वजन कमी करण्यासाठी पळावं लागेल. उठणं चांगलंच आहे, पण कुठलाही प्रयत्न करत असताना त्याला आशीर्वादाचं पाठबळही लागतं. 12 शोधायचं. आता तुम्हाला लवकर 1 वा 2 शब्द कळतील. डॉक्टर मंडळी आहात आपण. शुक्र आणि शोणित या 2 गोष्टीचा निर्देश ज्ञानेश्वरीत आहे. शुक्र आणि शोणित या दोनही गोष्टी मला वाटतं सूक्ष्मदर्शिकेशिवाय पाहता येत नाही. आणि सूक्ष्मदर्शिकेशिवाय ह्या वस्तू जर दिसत नसतील तर सूक्ष्मदर्शिकेचा शोध जेमतेम 150 वर्षाच्या आतला आहे. प्रत्यक्षात सूक्ष्मदर्शिका 150 वर्षापूर्वी आली, पण सूक्ष्मदर्शिकेद्वारे ज्या 2 गोष्टी दिसणार आहेत त्या 2 गोष्टीचा निर्देश ज्ञानेश्वरीत आला. तुमची मानवी देह निर्मितीची प्रक्रिया जी विज्ञानानं मांडली आहे, अगदी ज्ञानेश्वरीत तीच प्रक्रिया सांगितली. काय संकल्पना असतील आमच्या संतांच्या पहा. विज्ञानाला हे 150-200 वर्षाच्या अलीकडच्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी कळल्या. तुमचं सोनोग्राफी आहे, तुमचं स्कॅन मशीन आहे, तुमचं सूक्ष्मदर्शिका आहे. याद्वारे काही गोष्टी तुम्हाला ह्या 150 वर्षात दिसल्या आणि कळल्या. पण आईच्या उदरामध्ये मानवी गर्भाची निर्मिती कशी होते ज्ञानेश्वरींनी 750 वर्षापूर्वी माऊली बोलून गेली. शुक्र शोणिताचा सांग मिळता पाचाचा बांधा, वायू तत्व दशधा एकची झाली. पंचमहाभूताचं एकत्रीकरण, पंचमहाभूताचा गोंधळ म्हणजे मानवी देह आहे. या संकल्पना ज्ञानेश्वरीत आहे. विज्ञानानं त्या प्रत्यक्षात उतरवल्या, पण मांडण्याची भूमिका माऊलींनी 750 वर्षापूर्वी निभावली. वीज निर्मितीची प्रक्रिया. कुठल्याही डॅमवरती, कुठल्याही सरोवरावरती आपण वीज निर्मितीचं केंद्र पाहतो. पाण्याला घर्षण झाल्यानंतर त्याद्वारा वीज निर्मिती करता येते आणि केल्या गेली. आता ही धरणं कधी निर्माण झाली, किती वर्षापूर्वी आपल्याला माहिती, पण माऊलींनी त्याची संकल्पना ज्ञानेश्वरीत मांडली. उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज लखलखित दिसे, ती विजू माझी असे सलील काय. सूर्यमालेचा सिद्धांत डॉक्टर साहेब. सूर्य एका जागेवर स्थिर आहे, त्याच्याभोवती नवग्रह परिक्रमा करतात. तुमचं भूगोल सांगतं. त्यात पृथ्वी नावाचा एक ग्रह आहे. तो पृथ्वी ग्रह सूर्याभोवती फिरत असताना स्वतः भोवती फिरतो
जी बाजू पृथ्वीची सूर्याकडे आहे तिकडे दिवस आहे, जी बाजू सूर्याच्या विरुद्ध बाजूला गेली तिकडे रात्र आहे. आता हिंदुस्थानात दिवस आहे म्हणजे अमेरिकेत रात्र आहे, कारण ती बाजू सूर्याच्या विरुद्ध दिशेला गेली. सूर्य स्थिर आहे, तो उगवत नाही, मावळत नाही. पण बोली भाषेत आपण म्हणतो सूर्य उगवला, सूर्य मावळला. पृथ्वीची बाजू त्याच्याकडे झाली तिकडे सूर्योदय दिसतो, आणि पृथ्वीची जी बाजू विरुद्ध दिशेला गेली तिकडे सूर्यास्त दिसतो. ज्ञानेश्वरीत ही पण ओवी लिहिली आहे, उदो अस्तु चेनी प्रमाणे न चालता सूर्याचे चालता. काय काय पाहिजे तुम्हाला? तुमचा बाष्पीभवनाचा सिद्धांत शाळेत आम्हाला शिकवलं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सूर्य तप्त होतो, समुद्रावर सूर्यप्रकाश पडतो, समुद्राच्या पाण्याचं वाफेत रूपांतर होतं, ती वाफ आकाशात जाते, त्याचे ढग तयार होतात, आणि त्या ढगातून मेघ वर्षाव, मेघ गर्जनेसह पाऊस पडतो. हा तुमचा बाष्पीभवनाचा सिद्धांत. ज्ञानेश्वरीत त्याचाही उल्लेख आहे. भगवान म्हणतात मीच करतो हे सगळं. मी सूर्याचेनी वेशे तपे तरी हे सोशे, पाठी इंद्र होऊनी वर्षे मग पुरती भरे. सूर्य मीच आहे, समुद्र मीच आहे. देवानं त्याची पावर सांगितली, त्याची शक्ती सांगितली. एक कल्पना करा, मुंबईला आपण सगळे जाऊन आलो, आणि मुंबईला गेल्यानंतर आपण गेटवे ऑफ इंडियाला पण जाऊन आलो. गेटवे ऑफ इंडियाला हॉटेल ताज आहे, आणि त्याच्या बाजूला, गेटवेच्या बाजूला सागर आहे. कल्पना करा, सागरानं जर ठरवलं ताजमहल मध्ये जाऊन चहा प्यायचा, हॉटेल ताजमध्ये जाऊन चहा प्यायचा, त्याला अवघड आहे का? एवढे वर्ष झाले सागर, तो सागर कधी हॉटेलच्या पायथ्याला तरी आलाय का? लाटा उसळतील, गेटवेला धडका देऊन माघारी जातील. भगवान म्हणतात ती माझी पावर आहे. पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वीया भूते वाहावी हे आज्ञा माझी. चित्रपटाचा शोध. आपल्या माहितीनुसार मीही 2 वेळा UPSC दिली, बरंच जनरल नॉलेज वाचत होतो. दादासाहेब फाळके नावाच्या ग्रहस्थ मराठी माणसाने चित्रपट बनवला. पहिला मूकपट बनवला, नंतर बोलपट बनवला. मूकपटामध्ये राजा हरिश्चंद्र बनवला, बोलपटामध्ये अयोध्येचा राजा बनवला. हा चित्रपट कसा तयार होतो? प्रत्यक्ष कृती केली दादासाहेबांनी, पण त्याची संकल्पना ही ज्ञानेश्वरीत मांडली गेली. माऊली म्हणतात प्रकाश योजना असेल, मध्ये रील धरल्या गेली, आणि समोर भव्य पडदा असेल, तर त्या प्रकाश योजनेद्वारा भव्य पडद्यावरती तुम्हाला त्या रीलचे चित्र भव्य स्वरूपात पाहता येतात. चित्रपटाचा शोध आहे हा. माऊलीने ती संकल्पना मांडली, जे तर मनोरूप पट फाटे ते तर संसार चित्र होते. आपला मन एक पट आहे, आणि त्याच्यावर प्रतिबिंबित झालेले चित्र मनावरती उमटत असतात. एक विज्ञान आणि अध्यात्माचा सुंदर समन्वय ज्ञानेश्वरीत पाहायला मिळतो. अज्ञानही सांगितलंय माऊलीने, ज्ञानही सांगितलंय, आणि विज्ञानही सांगितलं. सायकलचा शोध ज्ञानेश्वरीत त्याची संकल्पना सापडेल. पंख्याच्या शोधाची संकल्पना ज्ञानेश्वरीमध्ये सापडेल. विमानाच्या शोधाची संकल्पना ज्ञानेश्वरीत सापडेल. सूर्यमालेचा सिद्धांत, बाष्पीभवनाचा सिद्धांत, प्रकाशाचा, चित्रपटाचा सिद्धांत, आणि मी मगाशी सांगितलं तो पवनचक्कीद्वारे वीज निर्मितीचा सिद्धांत. अध्यात्म आणि विज्ञान विषय सरांना सुचला का कोणी सुचवला? लाने सरांनी त्या पत्रिकेत फार छान विषय दिला, कर्मधर्म संयोग आणि फलश्रुती. हे पहा, ईदभर पोटाची खळगी भरायला सगळ्यांचा जन्म झाला, पण काहीतरी वेगळं ज्यांच्याकडून होतं ते वेगळे पण जपण्यासाठी काही लोकांचा जन्म झालेला असतो. डॉक्टर साहेब एक इंग्रजीमध्ये पुस्तक आहे, मी फार त्याचे माझे जवळजवळ 200 आवर्तनं झाली. ते पुस्तक वाचण्यापेक्षा कृती करण्याचं पुस्तक आहे. जागतिक दर्जाचे लेखक आहेत,
शिवखेरा, आणि त्या पुस्तकानं विक्रीचा जागतिक उच्चांक मोडलेला. यू कॅन विन त्या पुस्तकाचं नाव आहे. त्याचा मराठी अनुवाद पण प्रकाशित झालाय. यश तुमच्या हातात. आपण सगळे प्राध्यापक आहात, सगळे वेल एज्युकेटेड आहात, अवश्य ते वाचायला मिळालं तर वाचा. एक कृती कार्यक्रम आहे तो. मधलं जाऊ द्या, मी त्याचं टायटल सांगतो. पहिल्या पानावरच इतकं सुंदर वाक्य लिहिलंय त्यांनी. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. विजेता व्हायचं टिपिकल जीवन जगून चालत नाही. टिपिकल मधून काहीतरी वेगळं करण्याची धमक आणि हिंमत अंगात असावी लागते. टिपिकल लाईफ सगळेच जगतात. 30 तारखेकडे येणाऱ्या 1 तारखेकडे पाहून काम करणारे सगळेच कर्मचारी असतात. आणि तो मेसेज पाहताना सगळ्यांना फार आनंदही होतो. युअर सॅलरी इज क्रेडिट टू युअर अकाउंट. हा मेसेज पाहायला सगळ्यांनाच आवडतो. पण फक्त त्या मेसेजची वाट पाहत काम करणं वेगळं. आणि मला विद्यार्थ्यांसाठी, मी ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रातल्या लोकांसाठी मला काहीतरी द्यायचंय. डेडिकेशन, समर्पण मला करायचंय. मगाशी आईसाहेब म्हणाले की साहेबांच्या पायाला नख राहिलं नाही फिरून फिरून. त्यांच्या पायाला नख राहिलं नाही म्हणून आज इथं 68 लोकांच्या कुटुंबामध्ये 4 घास सुखाचे जातात. हे त्याचं कारण. त्यांनी त्या जिद्दीनं उभे राहिले म्हणून आज 68 परिवार इथं रुबाबात आणि दिमाखात उभे राहिले. हे एका युनिटचं सांगतोय. ती जिद्द असावीच लागते. प्रत्येक क्षेत्रात काम करताना वेगळं. आम्ही आमच्या क्षेत्रात काम करतो ना, आमच्याही क्षेत्रामध्ये हजारो माणसं आहेत, पण कुठेतरी आम्ही समाजाचं देणं लागतो. आमच्याही अंगी काहीतरी ट्रॅक सोडून करायची जिद्द असली पाहिजे. मी डॉक्टर साहेब मागे जलजागृती आणि प्लॅस्टिक मुक्तीचं अभियान राबवलं परळी शहरामध्ये, परळी शहर आणि पंचक्रोशीमध्ये. परळीच्या नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या सहाय्यातून आम्ही परळीतल्या 50 शाळा निवडल्या आणि एका शाळेमध्ये 4 शाळेचे विद्यार्थी एकत्र केले. 4 शाळेचे विद्यार्थी एकत्र करून त्या विद्यार्थ्यांमध्ये जलजागृतीची मोहीम राबवली, प्लॅस्टिक मुक्तीची मोहीम राबवली, रेन हार्वेस्टिंगचं महत्व आम्ही त्यांना सांगितलं. आणि त्या आमच्या 17 दिवसाच्या त्या प्रवासामध्ये आम्ही सगळ्या शाळेत एका दिवसामध्ये 5-5, 4-4 शाळा करायचो. त्याचा परिणाम असा झाला, एकट्या परळी शहरामध्ये जवळजवळ 1000 कुटुंबांनी रेन हार्वेस्टिंग करून घेतलं. आज यावर्षी पावसाचं प्रमाण कमी आहे. त्या रेन हार्वेस्टिंगची काय गरज आणि आवश्यकता होती ती यावर्षी लोकांना कळली. मला फोन येतात त्या लोकांचे, महाराज तुम्ही शाळेत पोरांना सांगितलं, पोरांनी ते घरी येऊन सांगितलं, आम्ही तुमच्या मार्गदर्शनानुसार रेन हार्वेस्टिंगचं काम केलं, आज त्याचा फायदा आम्हाला होताना दिसतो. सगळ्या तुमच्या घरावरचं वेस्टेज जाणारं पाणी एका जागी आणून जमिनीत मुरवा. त्याच्या बाजूला तुमचा बोर असेल तर अतिउत्तम. ही रेन हार्वेस्टिंगची संकल्पना परळीत राबवली. 1000 कुटुंब आज जल साक्षर झाले. याचा मला सदैव अभिमान आणि स्वाभिमान वाटतो. मी ज्या शाळेमध्ये 5वी ते 10वी शिकलो त्या शाळेत मी वेळोवेळी जातो. शाळेमध्ये मी 5वी पासून वक्तृत्व स्पर्धेत सहभागी व्हायचो. त्यातून 6 वेळा विभागीय वक्तृत्व स्पर्धेचा प्रथम क्रमांक मी पटकावला, डबल हॅट्रिक. तर मी जसा घडत गेलो, माझी इच्छा होती की त्या माझ्या शाळेतून आणखी मुलं घडत जावी. मी माझ्या पैशातून 5 बक्षिसं दरवर्षी शाळेत देऊन वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा शाळेला घ्यायला लावतो. बक्षीस वितरणाला मी जातो, माझ्या वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ते बक्षीस देतो. आज ज्या शाळेतून मी शिकलो त्या शाळेतून जवळजवळ 10 विद्यार्थी चांगले व्याख्याते म्हणून आमच्या परिसरात नावारूपाला येत आहेत. त्यातले 4 विद्यार्थी माझ्या पाठीमागे माझ्यासारखे धर्मप्रसारक कीर्तनकार म्हणून आज समाजात नावारूपाला आले. कुठेतरी आपण मागच्या लोकांचं देणं लागतो हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. प्रगती करणाऱ्याला माझा एक गोड सल्ला, ज्याला प्रगती करायची, शिखरं गाठायची, त्यानं पुढे जाताना मागच्याचा हात हाती घ्यावा. तुम्ही म्हणाल का? त्याचं कारण सांगतो.
तुम्ही जेव्हा प्रगती करतात तेव्हा मागच्याचा हात जर तुमच्या हातात असेल तर तो फरफटत का होईना तुमच्या मागे प्रगती केल्याशिवाय राहणार नाही. पहिलं कारण त्याचा फायदा, त्याला फरफटत का होईना प्रगती करायला लावा. आणि दुसरंही एक गोड कारण आहे, त्याचे दोन्ही हात तुमच्या हातात आल्यानंतर तुमचे पाय खेचायची संधी त्याला मिळणार नाही. हा तुमचाही त्यातला फायदाच आहे. मागच्यांचे हात हातात घ्या म्हणजे फरफटत प्रगती करतील आणि महत्वाचं तुमचे तंगडे ओढणार नाही. भारतात सगळ्यात मोठी तीच शोकांतिका आहे. आम्ही कुठल्याच खेळात प्रगती करू काही नाही करू सांगता येणार नाही, पण कबड्डीत मात्र आम्ही ऑलिम्पिक मध्ये गेलो तर आमचं सुवर्ण पदक नक्की ठरलेलं आहे. कारण तंगडे खेचण्यात आमच्यासारखा परफेक्ट जगात कुठला देश नाही. आम्ही विनोदाने सांगतो, एक विद्यार्थी अमेरिकेच्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून कामाला लागला. भारतीय विद्यार्थी इंजिनियरचा तो डेप्युटी इंजिनियर झाला, डेप्युटीचा चीफ झाला, चीफ इंजिनियरचा तो जीएम झाला. अमेरिकेतले इंजिनियर चर्चा करू लागले, अरे हा कुठं भारतातून आला, कुठं लातूर जिल्ह्यातून कुठल्या जळकोट तालुक्यातून आला आणि इथं जीएम बनून बसला. उद्या हा एमडी होईल, याला खाली घेतला पाहिजे, काय केलं पाहिजे. तिथला एक तरुण भारतात राहून गेलेला होता, महाराष्ट्रातच राहून गेलेला होता. तो म्हटला काही करू नका, याला खाली घ्यायचं असेल तर महाराष्ट्रातले 2 इंजिनियर आणून इथं कामाला लावा, बरोबर 3 महिन्यात याला खाली घेतील, आपण काय करायची गरज नाही. आमची ही सवय आहे पुढे जाणाराचे पाय कसे ओढावेत. जेव्हा आम्ही पुढे जाऊ तेव्हा मागच्यांना पाय ओढण्याची संधीच द्यायची नसेल तर त्यांचे हात आम्ही हातात घेतले पाहिजे. हे सरांचं जीवन कर्म धर्म याचा संयोग आहे. आपल्याकडे 4 पुरुषार्थ मानतो आपण, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. क्रम फार सुंदर लावलाय आमच्या शास्त्राने. तुम्ही धर्मानं वागा, अर्थ कमवत असताना धर्मानं अर्थ कमवा, काम सिद्ध करत असताना धर्मानंच काम सिद्ध करा. धर्मानं अर्थ धर्मानं काम असेल तर तुमची मोक्षाची वाट कोणीही अडवू शकणार नाही. धर्माच्या मोक्षाच्या मध्ये दोन्हीला याच्यासाठीच ठेवलंय. धर्म सोडून जर अर्थ असेल तर तो भ्रष्टाचार होईल, धर्म सोडून काम असेल तर तो अनाचार होईल. आम्हाला शिष्टाचार हवाय आणि आम्हाला सदाचार हवाय. याच्यासाठी मोक्षापर्यंत जात असताना आम्ही धर्माचा हात धरलाय. धर्माचा हात धरून काम, धर्माचा हात धरून मोक्ष, धर्माचा हात धरून अर्थ. अर्थ आणि कामाला धर्माची जोड असेल तर मोक्ष कुठंच गेला नाही. मरणानंतरचा मोक्ष आमचा वारकरी संप्रदाय मानत नाही. याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. आणि एक छान वाक्य ऐका, साधू सज्जन संत म्हणून घेण्यासाठी भगवे अथवा पांढरेच घातले पाहिजे या मताचा मी तरी नाही. साहेब 2 वाक्य सांगून जाईल. या जगामध्ये देवाला न मानणारे देव माणसं सुद्धा राहतात. या जगामध्ये देवाला न मानणारे देव माणसं सुद्धा राहतात आणि याच जगामध्ये देवाला मानणारे बदमाश सुद्धा राहतात. सगळेच देव मानणारे सज्जन आहेत हे डोक्यातलं काढा आणि सगळेच देव न मानणारे वाईट आहेत ही डोक्यातलं काढा. देव न मानणारे सज्जनही सापडतील आणि देव मानणारे बदमाशही सापडतील. आपल्या संप्रदायाच्याच भाषेत बोलू का, माळ न घालता चांगले वागणारेही खूप आहेत आणि माळ घालून बदमाशपणा करणारे सुद्धा खूप आहेत. म्हणून तो म्हण झाली, गळ्यात माळ आणि पोटात काळ. पोटात काळ ठेवून गळ्यात माळ घालण्यापेक्षा स्वच्छ मनानं एक वेळ बिगर माळकरी राहिला तरी चालेल. सगळेच डॉक्टर काही माळ घालत नाही, पण देवापेक्षा डॉक्टर कमी काम करत नाही. डॉक्टरांचं कोरोना काळातलं कार्य आम्ही स्वतः जवळून पाहिलं. मीही पेशंट घेऊन धावत होतो, मीही ज्यांना करता येईल त्यांना सहकार्य करत होतो. साहेबांनी 24 तास दवाखाना उपलब्ध ठेवला आणि 24 तास रुग्णांसाठी उपलब्ध राहिले. कोरोना काळामध्ये ज्या नर्सेस राबत होत्या, जे आरोग्य कर्मचारी राबत होते, जे डॉक्टर राबत होते,
ते रुग्णांसाठी देवापेक्षा तसुभरही कमी नव्हते. डॉक्टरांच्या वेशातले ते देवच रुग्णांच्या सेवेत उभे होते. रस्त्यावर बंदोबस्तासाठी असलेले पोलीस आमच्यासाठी ते देवापेक्षा कमी नसतात. तुमचं कर्म धर्माला जोडून असेल तर त्याची फलश्रुती तुम्हाला चांगली प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कर्माला जोड धर्माची पाहिजे. बघा तुकोबाराने एक अभंग लिहिला, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणार, दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दास, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदय, तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूळ. दिवाळीचा सण साजरा करत असताना आपल्या घरातल्या लाडू करंज्या एखाद्या गरीब वस्तीत जाऊ द्या. ज्यांच्या घरी सदैव अंधार आहे त्यांच्या घरी आपल्या हाताने एखादा दिवा लागू द्या. ज्यांच्या घरी दिवाळीत सुद्धा चटणी भाकरी खाण्याची परिस्थिती आहे त्यांच्या घरी आपल्या घरातले लाडू करंज्या जाऊ द्या. ज्यांच्या घरी पोरांना दिवाळीला सुद्धा नवा ड्रेस घेण्याची परिस्थिती नाही त्यांच्या पोराच्या अंगावर आपल्या पैशाचा एखादा ड्रेस जाऊ द्या. मी माझा वाढदिवस साहेब साजरा करतो. 12 मार्चला माझा वाढदिवस असतो. मी दरवर्षी 2 शाळा निवडतो. एखादा अनाथ आश्रम निवडतो, एखादी गरीब वस्तीतली शाळा निवडतो, एखादी वस्ती शाळा निवडतो. तिथल्या मुख्याध्यापकांना भेटून तिथल्या विद्यार्थ्याचा पट विचारून घेतो. जेवढी विद्यार्थी संख्या आहे तेवढ्या वह्या आणि पेन घेऊन त्या शाळेत जातो. बघा तुम्हाला तुमच्या एखाद्या आनंदाच्या क्षणी असा काही का मनाभावातून सोहळा करता आला तर एखाद्या गरीब वस्तीतली शाळा निवडा. त्या विद्यार्थी संख्येनुसार वही पेन घेऊन जा. फार खर्च होणार नाही. 200 विद्यार्थ्यांची शाळा असेल तर 10 रुपयाची वही 2000 रुपये, 5 रुपयाचा पेन 1000 रुपये, 3000 तुमचा वाढदिवस अत्यंत देखणा होईल. त्या चिमुरड्यांच्या हातात एक वही पेन द्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा. अचानकपणे हातात आलेला वही आणि पेन पाहून त्यांना देव भेटल्याचा आनंद झालेला असतो. बस तो आनंद टिपा आणि त्या आनंदात तुम्ही समाधानी राहा. देवा शपथ सांगतो महाराज, पंढरपुरामध्ये जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेतल्यावर तुम्हाला जो आनंद मिळणार आहे तोच आनंद त्या चिमुरड्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून झाल्याशिवाय राहणार नाही. घेण्याचा प्रयत्न करा. कर्माला धर्माची जोड याला म्हणतात. थंडीच्या काळामध्ये आम्ही गाड्या घेऊन फिरतो, 2 व्हीलर 4 व्हीलर. वापरून झालेले 2 ड्रेस आपल्या डिक्कीमध्ये असू द्यायचे. खूप लोकांना तुमच्या त्या वापरून झालेल्या कपड्यांची सुद्धा गरज आहे. रस्त्याच्या कडेला एखादा उघडा नागडा भिकारी दिसला तर गाडीला ब्रेक करा आणि तुमच्या डिक्कीतला तो ड्रेस त्या उघड्या नागड्या भिकाऱ्याच्या अंगावर चढवा. जमलं तर तो घालेपर्यंत तिथं उभा राहा. त्याला सांग घाल, मी थांबतो. आणि तो पूर्ण पोशाख अंगावर घातल्यानंतर त्याचा चेहरा पहा. कुठल्याही संतांच्या समाधीचं दर्शन घेऊन तुम्हाला जो आनंद मिळणार आहे तो त्या उघड्या नागड्याच्या अंगावर कपडे घातल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर झालेला आनंद पाहून तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. घेण्याचा प्रयत्न करा. खरं तर वृद्धाश्रम ही संकल्पना मला रुचत नाही. मला हे अपयश आहे महाराष्ट्राचं आणि आमचं सुद्धा. ज्या वारकरी संप्रदायाचा पाया पुंडलिकाने रचला, आई वडिलाची सेवा करणाऱ्या पुंडलिकासाठी जगाचा बाप विटेवर येऊन उभा राहिला, हे आम्ही छाती ठोकपणे हजारो वेळा सांगतो. पण त्याच पुंडलिकाचे अनुयायी म्हणून घेताना आम्ही उघड्या डोळ्याने वृद्धाश्रम निर्माण होत असताना पाहतो. कुठेतरी कीर्तन संस्था आणि धर्मप्रचारक सुद्धा कमी पडले. ही प्रमाणित कबुली आम्ही द्यायला, जाहीरपणे द्यायला सुद्धा आम्हाला कमीपणा वाटणार नाही. आमचं अपयश आहे ते. एवढे धर्मप्रचारक, एवढे कीर्तनकार महाराष्ट्रात फिरत असताना जर आज वृद्धाश्रम महाराष्ट्रात निर्माण होतात आणि एका वृद्धाश्रमात शेकडो म्हातारे ग्रहस्थ दिसतात, खऱ्या अर्थानं ते आमचं अपयश आहे. आम्ही तरुण पिढीवर, आम्ही कर्त्या पुरुषांवर संस्कार करू शकलो नाही म्हणून आज मायबाप वृद्धाश्रमात दिसतात. हा नाईलाज आहे त्याला.
तो ज्याचा त्याचा कौटुंबिक प्रश्न आहे, तो कायद्यानेही सुटणारा नाही. कायदा करून तुम्ही करणार का? ज्याचे त्याचे संस्कार आहेत. किमान आज मी एवढी तरी अपेक्षा आज करून जाईल. आज साहेबांना 66 वर्षाचा त्यांचा प्रवास आपण पाहत आहोत. त्यांचा 66वा अभिष्ट चिंतन सोहळा करताना इथे एका चिमुरडीचं स्वागत गीत आपण ऐकलं. ती साहेबांची नात. आज साहेबांचे सासरे इथं उपस्थित आहेत, म्हणजे त्यांची ती पणती, त्यांच्या नातवाची ती मुलगी. चौथी पिढी आज इथं उभी असलेली पाहतो आणि ती ह्या संस्कारात वावरते. महाराज एक गोड वाक्य सांगतो, ज्या मुलांवर संस्काराचं रोपण तुम्ही केलंय ती त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात कुठवर यशस्वी होतील तो त्यांच्या प्रारब्धाचा प्रयत्नाचा भाग राहील. पण बाल वयात त्यांच्या मनावर तुम्ही जे संस्कार बिंबवले ते संस्कार ते शेवटपर्यंत सांभाळून फार काय नाही म्हातारपणामध्ये तुमचा आधार होतील आणि तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवणार नाही एवढी गॅरंटी मी ह्या व्यासपीठावरून देऊ शकतो. हे संस्कार या प्रवाहात आम्ही आळंदीमध्ये संस्था चालवली. 100 मुलं होती माझ्याकडे. 7 वर्ष चालवली. माझे 100 मुलं आज माझे विद्यार्थी टॉपचे कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रात फिरतात. काही उच्च पदस्थ अधिकारी झाले, काही डॉक्टर झाले, काही इंजिनियर झाले. आम्हाला विश्वास आहे ते कुठल्याही क्षेत्रात काम करतील, पण ते त्यांच्या मायबापाला शेवटपर्यंत जपतील, कारण आम्ही त्यांच्या बालमनावर योग्य संस्कारांचं बीजारोपण आळंदीत असताना केलं. कधीतरी ते वृद्धाश्रम पहा. मी जातो महाराज, वर्षाकाठी मी किमान 4 वृद्धाश्रमाला भेटी देतो. एक संपूर्ण दिवस त्या वृद्ध व्यक्तींसोबत घालवतो. बघा तुम्हाला एखादा तासा घालवता आला दिवस तर काही नाही महाराज, त्यांना कशाचीच अपेक्षा नाही, फक्त प्रेमाच्या 4 शब्दांची अपेक्षा. तुम्ही एखादा खाद्यपदार्थ घेऊन जा, मोतीचूर घेऊन जा, जिलेबी घेऊन जा, एखादा चिवड्याचा प्रकार घेऊन जा आणि त्या ज्येष्ठ नागरिकांसोबत 2-3 तास तुम्ही घालवा आणि त्यांच्याशी वार्तालाप हितगुज करा. प्रसन्न आणि आनंदी चेहऱ्यानं तुमच्यासोबत वावरतील. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही जेव्हा वृद्धाश्रमाच्या गेटला जाण्यासाठी निघाल तेव्हा ते 50-60 म्हातारे पोटच्या पोरीला सासरी पाठवताना जेवढे व्याकुळ रडवेले होतात त्यापेक्षा जास्त अश्रू तुमच्यासाठी ते ढाळताना दिसतील. त्यांचं प्रेम घेण्याचा आणि आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करा. कर्म आणि धर्म मी सांगड घालतो, समाजात कुठेही वावरा. तुम्ही प्राध्यापक असा, इंजिनियर, डॉक्टर, शासकीय प्रशासकीय सेवेत असा, फक्त तुमच्या जीवनातला काही वेळ दीनदुबळ्यांसाठी द्या, गोरगरिबांसाठी द्या, ज्येष्ठ नागरिकांसाठी द्या. ज्यांना तुमच्या आधाराची गरज आहे त्यांना कुठेतरी आधार द्या. तुकाराम महाराज म्हणतात, तो माणसाच्या रूपात वावरणारा साधूच आहे नव्हे भगवंतच आहे. तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती. 5 गोष्टी लागतात हे सगळं ऐश्वर्य पाठीमागे येण्यासाठी. एक साहेबांच्या अभिष्ट चिंतनाबद्दल 2-3 मिनिटं महत्वाचे मुद्दे बोलून थांबतो. लातूरला संकुल उभा केलं सरांनी. पायाभरणी त्यांची खऱ्या अर्थानं गावातून झाली, पाटोद्यातून. आणि जिद्द पहा, वडिलांचा या क्षेत्रातला वसाही आहे, वारसाही आहे. वडिलांनी एका शिक्षण संस्थेच्या माध्यमातून काम केलंय. त्याच संस्थेमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून काही दिवस सेवाही साहेबांनी केली. काय असतं महाराज, ज्यांच्या मनामध्ये काहीतरी जिद्द असते त्यांना 4 भिंतीमध्ये कोंडून घेऊन आवडत नाही किंवा थांबायला आवडत नाही. त्यांनी क्रीडापटू घडवले असते, विद्यार्थी घडवले असते, तर त्या शाळेपुरतच त्यांना काम करता आलं असतं. पण त्यांना त्या भिंतीच्या कक्षा भेदून कुठंतरी बाहेर पडायचं होतं. एक मराठीमध्ये फार गोड वाक्य बघण्याचं, फारच गोड, साहेबांसाठी आवर्जून बोलून जातो. उडत्या पाखरांना परतण्याची तमान असावी. उडत्या पाखरांना परतण्याची तमान असावी. नजरेत एक नवी दिशा असावी.
घरटे ते काय बांधता येईल केव्हाही, घरटे ते काय बांधता येईल केव्हाही, क्षितिजाच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी, क्षितिजाच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. ही जिद्द कुठेतरी साहेबांना खुणावत होती. तुला काहीतरी करायचंय, काहीतरी वेगळं करून दाखवायचंय. या संस्थेत परंपरेनं काम करत गेलो तर वडिलांची संस्था सांभाळली एवढं लोक म्हणतील, वडिलांचं युनिट पुढे नेलं एवढं लोक म्हणतील. पण मला काहीतरी वेगळं करायचं या जिद्दीनं साहेब पेटून उठले आणि वडिलांची संस्था उभी असताना मलाही काहीतरी करायचं या भावनेनं शून्य हातात घेऊन निघाले आणि त्या शून्यातून एक संस्थेचं रोपटं लावलं. त्या संस्थेचा झालेला विस्तार माझ्यापेक्षा समोर बसलेल्या प्रत्येकानं आपल्या डोळ्यांनी, उघड्या डोळ्यांनी अनुभवला आणि पाहायला सुद्धा आहे. नांदेडचं संकुल असेल, लातूरचं संकुल असेल, पाटोद्याचं संकुल असेल आणि ज्या संकुलात आपण आज हा सोहळा साजरा करतोय हे संकुल असेल, एवढी वाटचाल त्यांनी स्वतःच्या जिद्दीवर आणि स्वतःच्या कार्यक्षमतेवर केली. आज हे यशाचं शिखर त्यांनी गाठलं. मी तर म्हणेल सर अजून थांबू नका, अजूनही भरपूर तुमच्याकडून आम्ही अपेक्षा ठेवायला काही अडचण नाही. तुम्ही शतायुषी व्हा. आणि एक गोड सांगू का महाराज, ज्यांच्या अंगी काहीतरी करण्याची जिद्द असते ती माणसं आयुष्याच्या शेवटापर्यंत म्हातारी होत नसतात. देहानं ती झिजताना दिसत असली तरी मनानं ती नवतरुणासारखी नवचैतन्याने सळसळलेली असतात. मला 66वा अभिष्ट चिंतन पत्रिकेत वाचल्यावर वाटलं साहेब थोडेसे झुकलेले असतील, वाकलेले असतील आणि चेहऱ्यावर थोडं त्यांच्या वय जाणवत असेल, पण तुमच्याकडे पाहिल्यावर असं वाटतं तुम्ही किमान 55चे तरी असावे. शक्यतो तुमची जन्मतारीख चुकीची लागली का काय असा मला प्रश्न पडला होता. 55चा दिसणारा माणूस 66चा, तुम्ही 66वा करताय म्हणून नाही, हे त्यांच्या चेहऱ्यावरचं तेजोमय असलेल्या चेहऱ्याचं रहस्य आहे, त्यांची कार्य करण्याची जिद्द. महात्मा गांधीजी म्हणायचे विश्रांती काम करणाऱ्या माणसाला ती असते, त्यानं अंतरावर पडून विश्रांती घ्यायची नसते. कामात बदल हीच त्याच्यासाठी विश्रांती असते. तो जेव्हा बसून काम करतो, बसून काम करताना थकला तर त्यानं उभा राहून काम करतो. उभा राहिला की त्याची विश्रांती सुरू झाली. जेव्हा तो उभा राहून काम करतो आणि ते काम करताना थकला तर तो चालत चालत काम करतो. कामात बदल ही त्या माणसाची विश्रांती असते. तेव्हा 5 गोष्टी सांगून जाईल आणि थांबेल. इफ यू वॉन्ट सक्सेस 5 थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या जीवनात आपल्याला यश संपादन करायचं असेल तर 5 गोष्टी लागतात. 5 थिंग्स. फर्स्ट, गॉड ब्लेस. सेकंड, फादर अँड मदर ब्लेस. थर्ड, गुरुज गाईड. फोर्थ, फ्रेंड्स हेल्प. अँड फिफ्थ, सेल्फ प्रॅक्टिस. 5 गोष्टी अत्यंत महत्वाच्या. गॉड ब्लेस. तुम्ही कोणतंही काम हाती घ्या, त्याच्या आशीर्वादाशिवाय कृपेशिवाय तुम्हाला पाऊल टाकता येत नाही. जगानं कितीही प्रगती केली डॉक्टर साहेब, कितीही तंत्रज्ञान प्रगत झालं, गर्भातलं शरीर तपासण्यापर्यंत प्रगती नक्की आपली झाली आहे. गर्भलिंग निदानापर्यंतही विज्ञान गेलंय. त्याचा वापरही झालाय आणि गैरवापरही झालाय. मी परळीकर असल्यामुळे गैरवापर आम्ही मान्यही करतो, तसं काही अडचण नाही. स्त्री भ्रूण हत्येपर्यंत तंत्रज्ञान गेलं, पण अजूनही तंत्रज्ञानाला शरीरातला जीव कसा निघून जातो सापडता आलेलं नाही. स्कॅन मशीन असू द्या, MRI मशीन असू द्या, सोनोग्राफी मशीन असू द्या, 100चा एखादा म्हातारा त्या सगळ्या मशीनच्या कैदेमध्ये असू द्या, त्याच्या नजर कैदेत असू द्या आणि त्या म्हाताऱ्याच्या शरीरातला जीव निघून जाऊ द्या, कुठल्याही मशीनला तो अजून कॅच करता आलेला नाही. तिथं तुम्हाला गॉड मानावा लागतो. सरांच्या क्षेत्रातलं वाक्य सांगतो, आम्हाला जेवढं शक्य होतं तेवढं आमच्याकडून प्रयत्न करून झाले. आता यापुढे ईश्वराच्या हातात आहे. तुमचा फिल्मी डायलॉग प्रसिद्ध आहे, अभी से दवा की नाही दुआ की जरूरत है. आमचं दवा पाणी करून झाले, आता तुम्ही दुआची अपेक्षा करा. गॉड ब्लेस लागतात. फादर अँड मदर ब्लेस. आई वडिलांचे आशीर्वाद.
साहेब जेव्हा ह्या संस्थेच्या क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात पाय ठेवायला निघाले तेव्हा नक्की त्यांनी आदरणीय कैलासवासी संभाजीदादा त्यांच्या पायावर हात ठेवून त्यांच्या पायाला मस्तक लावून त्यांचा आशीर्वादाचा हात पाठीशी घेऊन या जीवनाची सुरुवात केली आणि वाटचाल केली. आशीर्वाद त्यांचे आणि प्रयत्न साहेबांचे, यश दिसतंय आपण सगळं उघड्या डोळ्यानं पाहतो. दोन गोष्टी सांगेल आई वडिलांच्या संबंधाने. ज्या पोरांच्या पाठीवर बापाचा आशीर्वादाचा हात आहे आणि ज्या पोरांच्या डोक्यावर आईचा मायेचा पदर आहे ती पोरं वारकरी संप्रदायाच्या नजरेमध्ये तिन्ही लोकातली सगळ्यात श्रीमंत पोरं आहेत. आशीर्वादाचा हात पाठीवर असू द्या बाबांचा आणि मायेचा पदर ढळू देऊ नका आईचा. बघा तुम्ही निरीक्षण सहज आम्ही सहज निरीक्षणातून काही मुद्दे सापडतात. आई साहेब तुम्ही सांगा, आई मुलाला कडेवर घेते, बरोबर आहे का? आई मुलाला कडेवर घेते पण बाप मुलाला पण आठवा खांद्यावर घेतो. माझं निरीक्षण सांगतो, आई भोळी आहे. आई फक्त प्रेम करणं जाणते. तिची एकच इच्छा असते, मला जेवढं दिसतं तेवढं माझ्या लेकराला दिसलं पाहिजे कडेवर. पण बाप व्यापक विचाराचा असतो. बाप एकच डोक्यात ठेवतो, उभ्या आयुष्यात मला जे दिसलं नाही ते सुद्धा माझ्या पोराला पाहता आलं पाहिजे. याच्याकरता बाप पोराला खांद्यावर घेतो. माझ्या नजरेच्या पलीकडचं सुद्धा माझ्या पोरानं पाहावं. पाठीवर तो हात असतो, राहू द्या. एक खेड्यातला मुलगा जिल्हाधिकारी झाला. बापाचा आशीर्वादाचा हात सांगतो. योगायोगानं आज 7 वर्षाचा सेवा काळ झाल्यानंतर त्याची बदली शेजारी जिल्ह्यामध्ये झाली. आता हे कसं, जळकोट तालुका जरी असला तरी तुम्हाला नांदेडपेक्षा लातूर सोयीचं पडतं. साहेब जन्मानं नांदेड जिल्ह्यातले, जिल्हाधिकारी म्हणून लातूरला आले. वडिलांना आनंद झाला. गावात सांगितलं वडिलांनी, साहेब लातूरला आले. फोन लावला, साहेब गावकऱ्यांना घेऊन भेटायला येतं तुम्हाला. साहेबांना आनंद झाला, बाबा आपले भेटायला येतात. 70 वर्षाचा म्हातारा, पारकुलचा तांबडा पटका, गळ्यामध्ये उपरणं टाकलं, बारीक काठाचं धोतर, पांढरा सदरा, रुबावात म्हातारा निघाला. 5-7 गाड्या बांधल्या त्यानं, क्रुझर स्कॉर्पिओ सारख्या. 60-70 लोक गाड्यांमध्ये बसवले. आपल्या साहेबांना भेटायला जायचं. जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला म्हातारा. साहेबांनी व्यवस्था सुंदर राबवली होती. कॉन्फरन्स हॉलमध्ये सगळ्यांना बसायची व्यवस्था केली, नाश्त्याची व्यवस्था केली, सत्कार समारंभाचं आयोजन केलं. खुर्चीवर बाप बसलाय, शेजारी जिल्हाधिकारी साहेब बसलेत, समोर गावचे 70-80 माणसं. पाठीवर हात टाकला वडिलांनी जिल्हाधिकारी साहेबांच्या. पाठीवर हात ठेवून म्हातारा असं मिशाला पीळ देऊन रुबाबात म्हटला, साहेब सांगा, लातूर आणि नांदेड 2 जिल्ह्यामध्ये आता सद्यस्थितीला सगळ्यात मोठा माणूस कोण आहे? साहेब हसले आणि सांगितलं, बाबा 2 जिल्ह्यात नाही, संबंध हिंदुस्थानात सध्या तुमचा पोरगा मोठा आहे, मी मोठा आहे. बापाला अपेक्षा वेगळ्या उत्तराची होती. चेहरा उतरला बापाचा. बरं बरं साहेब, येतो आता. पुढं बोलायचं काही सुचत ना म्हाताऱ्याला. चला 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 गावकऱ्यांना म्हणाला. कॉन्फरन्स हॉलच्या बाहेर आले, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गेले. सगळे गाडीत बसवले. म्हातारा साहेबांजवळ गेला. आता आमने सामने उभे आहेत दोघे. म्हातारा म्हणला, साहेब बसतोय गाडीत, जाता जाता पुन्हा तोच प्रश्न, या 2 जिल्ह्यात सगळ्यात मोठा माणूस कोण आहे सांगा. साहेब हसल्याने सांगितलं, बाबा मी जिल्हाधिकारी आहे आणि तुम्ही जिल्हाधिकाऱ्याचे वडील आहात, त्यामुळं ह्या नांदेड लातूर दोन्ही जिल्ह्यामध्ये सध्या सगळ्यात मोठे तुम्ही आहात. बापाच्या डोळ्यात पाणी आलं. साहेब हाच प्रश्न मगाशी 70 माणसांच्या पुढे विचारला मी, तेव्हा तुम्ही म्हणालात 2 जिल्हे नाही, भारतात मी मोठा आहे, आणि आता आपण दोघच आहे, तर मला सांगताय तुम्ही मोठा आहे, म्हणजे माझा लोकांमध्ये अपमान करायचा होता काय तुम्हाला? साहेब हसले आणि सांगितलं, नाही बाबा,
माझे दोन्ही उत्तर बरोबर आहेत. मी आता तुम्हाला मोठं म्हणतोय त्याचं कारण तुमचा पोरगा जिल्हाधिकारी आहे. तुम्ही जिल्हाधिकाऱ्याचे वडील आहात, तुम्हीच मोठे आहात. मग हाच विषय तुम्ही तिथं का बोलले नाही साहेब? तिथं स्वतःला मोठं म्हणालात. पोरगा म्हटला बाबा तिथं मीच मोठा होतो. त्याचं कारण जेव्हा तुम्ही हा प्रश्न विचारला 70 माणसाच्या समोर, तेव्हा तुमचा हात माझ्या पाठीवर होता. आणि दादा माझी एकच भावना आहे, ज्या पोराच्या पाठीवर बापाचा आशीर्वादाचा हात असतो तो पोरगा जिल्ह्यात नाही संबंध तिन्ही लोकात सगळ्यात मोठा झालेला असतो. तिथं तुमचा हात माझ्या पाठीवर होता म्हणून मी मोठा होतो. आता तुम्ही समोर आहेत म्हणून तुम्ही मोठे आहेत. बापाच्या डोळ्याला लागल्या धारा, गळ्याला मारली मिठी, एवढ्या भावना पोरांच्या असल्या पाहिजे बापाविषयी. गॉड ब्लेस, फादर अँड मदर ब्लेस, गुरुज गाईड. तुम्हाला योग्य गुरु तुमच्या जीवनात मिळाले पाहिजे. ह्या गुरुचं मार्गदर्शन, गुरु काही फार सांगत नाही, 2-4 शब्दामध्ये फार मोलाचं मार्गदर्शन करून जातो. फ्रेंड्स हेल्प, मित्रांचं सहकार्य. या स्वार्थी जगामध्ये 2 माणसं अशी जवळ ठेवा, 2च. एक कर्णासारखा आणि दुसरा कृष्णासारखा. स्वतः हातात शस्त्र न घेता मित्राला विजय मिळवून देणारा कृष्ण तरी मित्र असावा, किंवा स्वतःच्या मित्राचे 1000 अपराध माहीत असताना सुद्धा शेवटपर्यंत मित्राची साथ न सोडणारा कर्ण तरी मित्र असावा. जगाच्या बापाला भांडला पण दुर्योधनाची साथ सोडली नाही. याही पेक्षा मित्र एकच ठेवा, जो सुखामध्ये तुमच्या पाठीमागे उभा राहायला पाहिजे आणि दुःखामध्ये तुमच्या पुढे येऊन उभा राहायला पाहिजे. दुनिया बैमान आहे महाराज, दुनिया बैमान आहे. आनंदात पुढे येते आणि दुःखात मागे जाते. म्हणून लोक वरातीत नाचायला पुढे येतात आणि मौतीत चालायला मागे असतात. 2च, एकच मित्र जो प्रसंगी तुमची सावली झाला पाहिजे, दुःखात सावली सारखा आणि आनंदात आरशासारखा. दुःखात सावली सारखा आणि आनंदात आरशासारखा. त्याचं कारण सांगतो. सावली कधी साथ सोडत नाही आणि आरसा कधी खोटं बोलत नाही. तुम्हाला वा क्या बात है म्हणणारे लाखो मिळतील. बस रे लय शहाणा आहे, माहिती आहे किती शहाणा आहे, नको शहाणपणा शिकू असं म्हणणारा एखादाच असतो आणि तो एखादा जीवनात लागतो. आहो काहो म्हणणारे सगळेच आहेत, पण तुम्हाला आरे कारे म्हणून प्रसंगी तुमची लायकी काढणारा जीवनात एक लागतो. आमच्या कृष्णाच्या जीवनात सुद्धा होता अर्जुनाच्या रूपाने, जो कृष्णाची लायकी काढत होता. माहित आहे किती शहाणा आहे. चुलत्याला मारायला लावतो, चुलत भावांना मारायला लावतो, माझ्या गुरुला मारायला लावतो. तुला लाज वाटली पाहिजे. देवाची लाज काढणारा अर्जुन नावाचा मित्र देवाच्या संगतीत होता. देवाला सुद्धा एक मित्र लागतो सुदाम्यासारखा, देवाला सुद्धा एक मित्र लागतो अर्जुनासारखा. एक तरी मित्र तुम्हाला तसा जीवनात असू द्या. आणि सगळ्यात मोठं सेल्फ प्रॅक्टिस. प्रयत्नाला कुठे कमी पडू नका. जीवनात यशाचं शिखर पादाक्रांत करायचं असेल तर प्रयत्नाशिवाय पर्याय नाही. एक गोड वाक्य सांगून जाईल, कष्टाला पर्याय नाही, क्षेत्र कोणतंही असो. जसं शरीर बनवायचं असेल तर स्वतःचा व्यायाम स्वतःच केला पाहिजे, तसं मन सुदृढ बनवायचं असेल तर स्वतःचे विचार स्वतःच आत्मसात केले पाहिजे. आणि ते ग्रंथाच्या शरणतेशिवाय तुम्हाला प्राप्त होत नाही. शरीराला जशी व्यायामाची गरज आहे, मनाला बुद्धीला तशी विचाराची गरज आहे. शरीराचा खोराक काजू बदाम ड्रायफ्रूट सारखे पदार्थ असतील तर मनाचा बुद्धीचा खोराक वाचन आहे, हे विसरू नका. सद्विचारांच्या संगतीत आणि वाचनाच्या संगतीत राहून स्वतःचे प्रयत्न प्रमाणित ठेवा. कर्म प्रमाणित करा, त्याचं रूपांतर धर्मात होईल. आणि या कर्मधर्माचा संयोग झाल्यानंतर जीवनामध्ये यशाची शिखरं पादाक्रांत करायला वेळ लागणार नाही. आमच्या साहेबांनी प्रामाणिक कर्म करत गेले. त्याला हे माझे शिक्षक आहेत तर कर्मचारी, हे माझे कर्मचारी नसून माझ्या कुटुंबातले सदस्य आहेत. आणि ह्या सगळ्या लेकरांना घेऊन मला वाटचाल करायची, ही धर्मभावना अंतःकरणात रुजवली. कर्माला धर्माची जोड देऊन
त्यांनी ही वाटचाल करत गेले. त्याची फलश्रुती आज या संकुलाच्या रूपानं आपण उघड्या डोळ्यानं पाहतो आहोत. तेव्हा कर्माला धर्म मानून जीवनाची वाटचाल करणारं हे आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचं आदराचं व्यक्तिमत्व, सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करणारं व्यक्तिमत्व आदरणीय मानवेंद्रजी संभाजीरावजी केंद्रे साहेब यांचा 66वा अभिष्ट चिंतन सोहळा. उपस्थित सर्व कर्मचारी वृंद, सर्व स्नेहीजन, नातेवाईक सर्वांच्या उपस्थितीमध्ये विज्ञान दिनाच्या या शुभ दिनी साहेबांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा व्यक्त करतो. राष्ट्रसंत भगवान बाबा, माऊली ज्ञानोबाराय, सद्गुरू जोग महाराज आदी करून सर्व संतांचा आशीर्वाद साहेबांच्या पाठीशी राहावा आणि त्यांच्याकडून अशीच उत्तरोत्तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये सर्व गरजवंतांसाठी सहाय्याची भूमिका राहावी. आणखी 1-2 युनिट निर्माण होऊन त्या युनिटचा फायदा गरीब कुटुंबातून येणाऱ्या तरुणांसाठी नक्की व्हावा आणि अनेक संसार त्यांच्या माध्यमातून आजवर जसे फुलले तसे भविष्यातही फुलत राहावेत या सद्भावना व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो.